एप्रिलपासून रेशन कार्ड धारकांसाठी लागू होणाऱ्या नव्या नियमावलीचा सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटनेतर्फे तीव्र निषेध करण्यात आला। शासन एकीकडे सर्वांसाठी घर योजनेद्वारे गरिबांना घर देण्याचे आश्वासन देते, तर दुसरीकडे स्वतःचे घर असल्याचे कारण देत रेशन बंद करण्याचा प्रयत्न करत आहे। हा दुटप्पीपणा असल्याचा आरोपही संघटनेने केला। आजच्या काळात दुचाकी किंवा छोटे वाहन हे चैनीचे नव्हे तर उदरनिर्वाहाची गरज बनली असून अनेक नागरिक तांत्रिक कारणांमुळे नील टॅक्स रिटर्न भरतात। याचा अर्थ ते श्रीमंत आहेत असा होत नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या नियमांमुळे रेशन कार्ड धारकांसोबतच शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसू शकतो, कारण शासनाकडून होणारी धान्य खरेदी कमी होण्याची शक्यता आहे, असेही संघटनेने सांगितले। त्यामुळे 1 एप्रिलपासून लागू होणारी जाचक नियमावली तात्काळ रद्द करावी आणि कोणत्याही रेशन कार्ड धारकाचे नाव यादीतून वगळू नये, अशी मागणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल यांनी केली। यावेळी विद्या सिंगम, इम्तियाज बुरहान, जयवी पाशा नदाफ, प्रभाकर भोंगे आदी उपस्थित होते। माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 1 एप्रिल पासून रेशनिंग धान्याबाबत काही घातक अटी घालणार आहेत। त्या अटीमध्ये KYCच्या नावाखाली किंवा डुप्लिकेट कार्ड शोध मोहीमच्या नावाखाली ज्यांच्या घरी घर आहे स्वतःचं आणि त्यांची गाडी आहे आणि त्यांनी इन्कम टॅक्स भरतात, ते सगळ्यांचे रेशनिंग कार्ड बंद करायचं हे षडयंत्र महाराष्ट्र शासनाच्या वतीनं चालू करणार आहेत। त्याला आम्ही सक्त विरोध करण्यासाठी आज सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटनेच्या वतीनं माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देण्यात आलेले की हा नियम ताबडतोब रद्द करण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आहे। म्हणून महाराष्ट्र शासनाला आम्ही सर्व सोलापूरकरांच्या व सर्व रेशन कार्ड धारक संघटनेच्या वतीनं धारकांच्या वतीनं विनंती करतो की आपण हा जाचक अटी न लावता जे अन्न सुरक्षा कायद्याखाली प्रत्येकाचा अधिकार आहे की ज्यांना प्रत्येकाला अन्न धान्य रेशनचं धान्य मिळालंच पाहिजे, पण डुप्लिकेटच्या रेशन कार्डच्या नावाखाली ज्यांचं घर आहे आणि ज्यांची गाडी आहे त्यांना जर रेशन धान्य बंद होत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही। लवकरात लवकर हे नियम रद्द करून सर्वांना सरसकट रेशनचं धान्य चालू करावे अशी आमची सोलापूर शहर रेशन कार्ड धारक संघटनेच्या वतीनं नम्र विनंती आहे।